हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण मस्त असे अगदी मऊ पाक न बनवता तिळाचे लाडू तयार करणार आहोत. तर त्यासाठी सर्वप्रथम इथे मी 250 ग्रॅम एवढे तीळ घेतलेले आहेत. ते आपल्याला मस्त असे परतून घ्यायचे आहेत. नंतर आता यामध्ये मी 100 ग्रॅम एवढे शेंगदाणे घेतले आहेत. ते पण आपण कमी गॅसवर मस्त असे भाजून घ्यायचे आहेत. नंतर आपण ह्याच कढईमध्ये आता थोडं पाणी टाकायचं आहे व एक स्टँड ठेवून एका डब्यामध्ये गूळ घेतला आहे व गुळावर प्लेट ठेवून आपण आता हा गूळ पातळ करण्यासाठी ठेवलेला आहे गॅसवर. नंतर आपण शेंगदाण्याचे टरफल काढून घ्यायचं आहे. आता साधारण 15 ते 20 मिनिटानंतर आपण हा गूळ बघू शकता अगदी पातळ असा झालेला आहे. आपण हा पाक कुकरमध्ये पण बनवून घेऊ शकता. तसंच नंतर तीळ व शेंगदाणे आपण एकत्र करून घ्यायचे आहेत व तयार केलेला पाक आपण या तीळ आणि शेंगदाण्याच्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे. आता हे मिश्रण एकजीव करून घेणार आहोत आपण. साधारण अर्धा किलो एवढा गूळ मी यासाठी वापरला आहे. आता यामध्ये 1 चमच एवढं तूप टाकायचं आहे व मिश्रण हाताने एकजीव करून घ्यायचं आहे. थंड झाल्यावर मिश्रण आपण आता ह्याचे लाडू वळून घेणार आहोत. इथे पाहू शकता तुम्ही आता मिश्रण थंड झालेलं आहे व हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून लाडू आपले चांगले वळतील. अशा प्रकारे मस्त असे आपले लाडू तयार आहेत. कोणत्याही पाक किंवा कडक असे लाडू आपले बिलकुल होणार नाहीत. तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून पहा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर रेडी आहेत आपले झटपट असे संक्रांतीचे तीळ आणि गुळाचे लाडू. थँक्यू.